नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार युट्यूब चॅनलला. आणि आता जवळपास मागच्या 10 दिवसापासून बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न होते की पुढील नियोजन काय करायचं, आंबेबार फुटलाय तर त्याच्यावर मृगबार येईल की नाही, आणि जास्त फुटलाय तर आंबेबार धरावं का, ताण कसा द्यायला पाहिजे. कारण मागच्या वर्षी जो मे महिन्यातला पाऊस आला, ह्या पावसाने जो त्रास दिला आपल्याला, म्हणजे ताण कमी बसले किंवा कोणाचे बसलेच नाही, पाणी चालूच होतं. त्यानुसार यावर्षी तसंच होईल का? आता तसं होईल का हे आपण आज नाही सांगू शकत, पण त्याच्या अनुषंगाने आपण तशी तयारी करू शकतो. तर ती तयारी काय करावी ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. आता व्हिडिओ थोडासा मोठा होईल, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण आपण जे शॉर्ट बनवतो त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती मिळते आणि त्याच्यावर जे शेतकऱ्यांचे प्रश्न येतात त्या प्रश्नावर आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आणि काही तुम्हाला मी स्टोरेजसाठी काय करायचं इथून पुढं जे मागे सांगितलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते ऐकायला मिळेल, तेही सांगतो. आणि जे आपण वाळली काळी आहे, टॉप मारणे आहे, हे किती फायद्याचं आहे. काळी काढल्यानंतर वाळली काळी जर फ्रेश केली, आपण झाडाची काढली तर कसा फायदा येतो ते ह्या भागातून तुम्हाला लक्षात येईल. तर ह्या भागात आपण मागच्या 3 महिन्याआधी एंट्री जेव्हा केली होती तेव्हा हा भाग खूप म्हणजे असा वीक होता, हिरवा होता पण खूप वीक होता. शेतकऱ्याला याच्याबद्दल संत्रा बागेमध्ये वेळेवर काय नियोजन करायला पाहिजे ते काही माहित नव्हतं. असे बरेच लोक आहे नवीन शेतकरी की त्यांना संत्रा बाग लावायची माहिती आहे, लावून देतात लोकांचं बघून, पाणी द्यायचं आणि बाग फुटणार बाबा, शेणखत टाकायचं, पाणी द्यायचं, आंतरपीक घेत राहायचं आणि बाग फुटणारच. असं होत नाही. हे संत्रा ही असा एक शास्त्रोक्त पद्धतीने शेती करावी लागते संत्र्याची. पण जशी तुम्ही कांद्याची करता, जशी तुम्ही कपाशीची करता, किंवा जशी तुम्ही डाळिंबाची करता. आता डाळिंब कांदा हे झालं पश्चिम महाराष्ट्रासाठीचं बोलणं. विदर्भामध्ये कपाशीवर किंवा व्हेजिटेबलवर जेवढं जास्त लक्ष दिलं जाते तेवढं जर संत्र्यावर लक्ष दिलं आणि छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं तर निश्चितच तुम्हाला तुमच्या झाडामध्ये फरक जाणवेल आणि उत्पन्न वाढेल. आणि आता हे बघा, हे जे तुम्हाला दिसते झाड, आता हे झाड तुम्हाला बघा इथे गॅप दिसतोय भरपूर. इथे खूप जास्त काडी वाढली होती. आता काडी वाढल्यामुळे काय की इथे इतका आपल्याला त्रास होत होता म्हणजे नव्हती, निघत नव्हती. आता हे जे बघा इथं ह्या फांदीने चांगलं ऊन भेटल्यामुळं, हवा फ्रेश मिळाल्यामुळे इथे नव्हती काढली. ही नव्हती तुम्हाला पुढच्या वर्षासाठी कामी येईल. आता आपण जे पाहू राहिलो हे बघा, ही जे फांदी आहे ह्याच्यामध्ये 30% काड्या ज्या आहे त्या जुन्या आहे, म्हणजे फळकाळी जी आहे. पण जवळपास 70% काडी जी आहे ही फळकाळी नवीन फळकाळी आहे. तर ही आपल्याला 1.5 महिन्यामध्ये मॅच्युअर होणं गरजेचं आहे. जर ही मॅच्युअर झाली तरच तुम्हाला फळ मोठ्या प्रमाणात लागेल, अन्यथा बाग नवतीवर जाईल आणि बाग दरवर्षीप्रमाणे फेल जाईल. ह्या गोष्टीवर आपलं लक्ष राहायला पाहिजे. या गोष्टीसाठी आपल्याला काय करायचंय, आता बघा पुढे सांगतोच. आता हे जे पान पिवळं होऊन गळायला लागलेलं आहे, तर हे गळलं तर हरकत नाहीये, कारण हेवी टेम्परेचर मध्ये हे गळते. हे बघा गळत नाही, हा बघा गळलं, हे गळलं. तर हे जे आहे ह्याच्यातून आपल्याला अशा प्रकारची नवती नाही निघाली पाहिजे. ही जी नवती निघाली ना, हा डोळा आपला फळाचा होता, तिथे नवती निघाल्यामुळे आता आपल्याला तो फेल गेला. तर असं नाही व्हायला पाहिजे. असं काय होते, जर आपण आज पाणी दिलं आणि काही कारणास्तव 6 दिवस 7 दिवस पाणी देऊ नाही शकलो, तुमचे बरेचसे काम असतील, मोटर जळाली, डीपी जळाली, किंवा काही जे काय कारण आहे, किंवा तुम्ही काखराबाळीसाठी जमीन वापसा होऊ दिला, किंवा शेणखत भरायचं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मॅनेजमेंट तुमचं झालं पाहिजे की 2 ते 3 दिवसाच्या कालावधीतच ते कामं पूर्ण झाले पाहिजे आणि पाणी परत बसलं पाहिजे. पाण्याचा गॅप सध्या झाड सहन करणार नाही. हे झाला विषय. आता आपल्याला कशी काळजी घ्यायची पाण्याची. स्टोरेजसाठी काय करायला पाहिजे आता, तर स्टोरेजसाठी मी मागे सांगितल्यापैकी बूस्ट ग्लुकोपोटॅश जे फार्मल कंपनीचं आहे. आताच बरेच लोकांनी मला ग्लुकोपोटॅश नावाचे बरेच प्रोडक्ट दाखवले, फोटो पाठवले. तर बूस्ट ग्लुकोपोटॅश जे आहे त्यांनी कंपनीने त्यात काय टाकलं आपल्याला नाही माहिती, पण त्याच्यामध्ये त्याचा स्प्रे झाल्यानंतर जे काडीमध्ये स्टोरेज आहे, आपण एकाच बागावर 2 ठिकाणी प्रयोग केलेला आहे. की निम्मा बागेला आपण मागच्या वर्षी ग्लुकोपोटॅश घेतलं होतं, 05234 आणि ग्लुकोपोटॅश, बूस्ट ग्लुकोपोटॅश, आणि अर्ध्या बागेला घेतलं नव्हतं. तर अर्ध्या बागेमधलं स्टोरेज आणि फळ लागण्याची जी क्षमता होती ती जास्त होती, अर्ध्या बागेमध्ये खूपच कमी होती. याच्यावरून लक्षात येते की आपल्याला प्रोडक्ट जे पाहिजे तेच घ्यायचंय. सारख्या नावाचं प्रोडक्टचा रिझल्ट येणार नाही, किंवा विदर्भामध्ये किंवा आपल्या नगरमध्येही त्याच्यासारखं दुसरं प्रोडक्ट असेलही, पण आपल्याला त्याची माहिती नाहीये. त्यामुळे कोणतं आपण घेतोय ते योग्य घेतोय की नाही हे ठरवा, अथवा जे सांगितले ते 100% घ्या. तर याचे आपल्याला 2 स्प्रे घ्यायचे. एक ह्या महिन्याच्या शेवटी घ्यायचंय, म्हणजे उद्यापासून घेऊ शकता,
आणि एक 15 तारखेच्या म्हणजे एप्रिलच्या 15च्या आत घ्यायचं आहे. तर हे झालं दोस्त आपली स्प्रेची तयारी. आता पाणी, आता हे मध्यम हलकं रान आहे. हे पण पाणी जे आहे मध्यम हलकं रानाला सांगितल्याप्रमाणे 1 एप्रिल ते 10 एप्रिल पर्यंत शेवटचं पाणी द्यायचं आहे. त्याच्यावर देऊच नका, कारण आपल्याला 15 ते 20 मे पर्यंतच ताण बसला पाहिजे. त्याच्यानंतरही जर पाऊस नाही आला तर हरकत नाही, आपण त्याला थोडं थोडं पाणी देऊन जगू आणि पावसाची वाट पाहू, अथवा ज्यांच्याकडे पाणी आहे ते बाग फोडू आपण पाण्यावर पण ठिबकच्या. पण आपल्याला हलक्या जमिनीला म्हणजे 10 तारखेपर्यंत, मध्यम हलक्या जमिनीला 10 तारखेपर्यंतच पाणी द्यायचं आहे. खूपच जर हलकी असेल, एकदम खडकाळ रान आहे किंवा एकदम मुरमाड रान आहे, वरच मुरुम आहे, अशा शेतकऱ्यांनी 20 किंवा 25 एप्रिल पर्यंत सुद्धा पाणी द्यायचं हलकं हलकं, कारण तिथे 8 दिवसाचा ताण सहन होत नाही. त्यामुळं त्यांना तानाचं नियोजन असं करायचंय. आणि ज्यांची खूप डीप सॉईल आहे त्यांनी मागील काही 10 दिवसापूर्वी 15 दिवसा पाणी बंद केलेलं आहे, ते योग्यच आहे. आजही ज्यांनी बंद केलं नसेल तर त्वरित बंद करा. ज्यांची डीप सॉईल आहे, 3 फूट 4 फूट काळी जमीन आहे ना, त्यांनी आजच्या आज पाणी बंद करा, जेणेकरून तुमचा ताण हा 100% मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तयार होईल. आता ह्या अशा ज्या फांद्या असते काही, हे बघा, हे सोट म्हणून आपण याला, हे कापून टाकलेलंच योग्य आहे. ह्याला काही फळ लागत नाही आणि हे खाली लागून काही फायदा पण नाही. त्यामुळे हे आपलं असं टाकून घेतलं पाहिजे. आता यांनी शेणखत टाकायचं राहिलेलं आहे. पुढच्या 2 दिवसांना शेणखत टाकायला सांगितलेलं आहे मी. शेणखत बघा हे चांगलं मुरलेलं पाहिजे. आता हे बघा, हे फोडलं आपण, फोडल्यानंतर बघा आतमधला भाग कसा काळा झालेला आहे. तर ह्या असा काळा झाला पाहिजे. हे बघा इथे काळाच आहे. काही ठिकाणी आपल्याला हिरवा दिसत असेल नॉर्मल, तर तो आता वाळायला पाहिजे. आणि जर वाटलंच आपल्याला हा कुजलाय की नाही, तर याचा असा वास घेऊन घ्यायला पाहिजे. वास जर शेणाचा ओरिजिनल आला तर म्हणजे कुजाचा आहे, आणि वास जर त्याला आला नाही म्हणजे ते कुजलंय, जरी हिरवं असेल तरी ओलं असेल. त्यामुळे आपल्याला चांगलं कुजलेलं शेणखत टाकायचंय. 10 दिवस लेट करा, पण चांगलं कुजलेलं टाका. आता तुम्हाला हा बाग पाहताना जो हिरवेपणा जाणवतोय, हा हिरवेपणा किंवा पोपटीपणा, हा जो आहे हा 1-1.5 महिन्या आधी आलेला आहे. म्हणजे नवती जी आलेली आहे 1.5 महिन्या आधी. 1.5 महिन्यापासून आपण ज्याला स्प्रे घेतोय स्टोरेजचे किंवा नवती मॅच्युर होण्याचे, सिलिकॉन झालंय, ओएसए झालंय, त्यानंतर बुरशीनाशक झाले डिंक्या वगैरेसाठी, तर ह्या गोष्टीसाठी आपण जे मागच्या 3 महिने ट्रीटमेंट केली ना, त्याचा हा परिणाम आहे की आपले झाडं असे चांगले दिसते आणि फळकाडी भरपूर आहे. तर हे प्रॅक्टिस ज्यांची झाली नसेल त्यांनी ग्लुकोपोटॅशचे स्प्रे जर घेतले, किंवा ज्यांची झाली असेल त्यांनी जर घेतले, तर त्यांना 100% काडी मॅच्युअर होईल आणि मृगबार फुटायला सोपं जाईल. आता ज्यांना आंबेबार आलेला आहे, ज्यांना 80%च्या पुढे आंबेबार आलाय, 70% 80%, त्यांनी जवळजवळ म्हणजे आंबेबारावरच लक्ष केंद्रित करा. आंबेबाराची काळजी घ्या. आंबेबाराचा 300 रुपये किंवा 400 रुपये कॅरेट जरी गेलं तरीही आपल्याला ते झाड पैसे करूनच जाते. आणि झाडाचे पैसे म्हणजे एकरी 10 लाख 15 लाख होणं हे कधीतरी होते. बागेचे पैसे एकरी 5 ते 6 लाख रुपये मिनिमम होणं हेही चांगलं आहे. जर एका झाडाने आपल्याला 4 कॅरेट माल दिला आणि 400 रुपये कॅरेटने गेलं तर 1500 रुपये झाड हे काही वाईट नाही आहे. 1500 रुपये झाडाप्रमाणे आपले चांगले पैसे होतात. त्याचा खर्च वजाबाकी जाता 2 पैसे आपल्या खिशात शिल्लक राहतात. पण 80% आंबेबार येऊन जर तुम्ही त्याला अतिरेक करताय त्या झाडावर, त्याला म्हणताय की तू अजून मृगबार मला देच, तर ते काही योग्य नाहीये. त्याला 80% डोळे काढल्यानंतर त्याच्यापाशी डोळे शिल्लक राहिले 20%, ते पण त्याला जगण्यासाठी करायचे. त्याच्यातूनही तो बार काढेल. त्याच्यातूनही जर त्यांनी बार काढलाच तर त्याच्या पुढच्या वर्षी झाड ते मरून जाईल. कारण इतका लोड झाडावर देऊ नका. हळूहळू झाडाकडून उत्पन्न घ्या. डायरेक्ट कोंबडी कापू नका, अंडीच खा. त्यामुळं ज्यांना आंबेबार 70-80% आला असेल त्यांनी आंबेबाराची जास्त काळजी घ्या. आणि जास्तच हाऊस असेल मृगबार घ्यायची तर शेवटच्या एक 20-25 दिवसामध्ये ताण द्या. त्यात जेवढा फुटला तेवढा आपला, नाही फुटला तर नाही फुटला. आणि ज्यांना 50%च्या आत आहे त्यांना तर अडचण नाही, त्यांना बाग 100% फुटणार. आपण जे ट्रीटमेंट देतो किंवा जे आपण व्हिडिओ मध्ये माहिती सांगतो ती पुरेपूर ऐकत चला, जेणेकरून तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि सगळे कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि याच्यानंतरही तुम्हाला जर काही गोष्टी नाही कळाल्या तर आपली ऑनलाईन कन्सल्टन्सी असते. ऑनलाईन कन्सल्टन्सीमध्ये आपण तुमचे व्हिडिओ आणि फोटो बघून तुम्हाला सल्ला देतो. त्या सल्ल्याला तुम्हाला म्हणजे एकदम तुमच्या बागात असल्यासारखे मी तुम्हाला जे व्हिडिओ सांगतो कसे काढायचे, कसे पाठवायचे, तशा प्रकारचे जर पाठवले तर तुमच्या बागेत न येताही मला चांगला सल्ला देता येतो. आणि जर आपली ऑनलाईन म्हणजे व्हिजिट घ्यायची असेलच
तर ती व्हिजिट सध्या खूप रश असल्यामुळं व्हिजिट तत्काळ होणं शक्य नाही, पण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मी सर्वांकडे व्हिजिट करायचा प्रयत्न करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली का? जर काही पॉईंट राहिले असेल तर ते कमेंट्समध्ये जरूर टाका. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते भेटून जाईल. चला, धन्यवाद.